आपल्याला ग्रेन बद्दल तर समजलं. आता आपल्याला अस्तर बद्दल जाणून घ्यायचं आहे. ब्लाऊज मध्ये आपण फक्त जे ब्लाऊज मध्ये अस्तर नाही लावत ते तर आपण स्ट्रेट ग्रेन मध्ये काढणार आहोत. पण जेव्हा आपण अस्तर यूज करतो तर काही बुटिक्स मध्ये काही म्हणजे भरपूर शिवणाऱ्या बुटिक्स मध्ये पण महिलांना जे पण स्टुडंट्स आहे भरपूर मुलींना माहिती नाही की अस्तर वॉश करून यूज करायचं असते. बघा हा अस्तर जो असते ना तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्याचं साईज तुम्ही चेक करा आणि सेम वॉश केल्यानंतर तुम्ही त्याचा साईज चेक करा. तो श्रिंक होते, धुतल्यानंतर सुकडतो. तर तो म्हणजे तुम्ही विचार करा जर तुम्ही एक ड्रेस शिवला, ड्रेस मध्ये जो मटेरियल जसं आता हा ब्लाऊज पीस आहे, हा कॉटन आहे का? नाही. तर हा सुकळणार का? नाही सुकळणार. पण हे कॉटन यूज करतो म्हणजे हा सुकडेल. तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग पूर्ण खराब होईल. कारण की हा जशाच तसा असेल पण आतमध्ये जे यूज केला आपण तो श्रिंक होत आहे म्हणजे ब्लाऊजची फिटिंग खराब होणार. त्यामुळे जे म्हणजे तुम्ही थोडी जास्त मेहनत करा आणि तुम्ही जे मेहनत करता त्याचे तुम्ही जास्त पैसे घ्या, पण तुमच्या मेहनतीला तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. अस्तर वॉश केल्याशिवाय यूज करायचं नाही. ठीक आहे. हा अस्तर आहे, आता आपण याला वॉश केलेला आहे. तर बघा वॉश केल्यानंतर याचं जे तुम्ही घेता तेव्हा हा कपडा असा नसतो, म्हणजे थोडा मधामध्ये असं गोल टाईप होते, म्हणजे स्ट्रिंक होते ना, त्यामुळे हे सॅल्वेज सरळ असतात पण कपडा मधातला बरोबर नसते. हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडा गोल असा झालेला. तर कधी पण कटिंग करताना अगोदर याला तर वॉश करून घ्यायचं आणि मग सॅल्वेज कट करून घ्यायचंय. म्हणजे सॅल्वेज कट केलं का तो कपडा मोकळा झाला, त्याला छान प्रेस करून घ्यायचं आणि मग कटिंग करायचं. तर अस्तरचं समजलं. कधी पण ब्लाऊज मध्ये यूज करायचंय तर वॉश केल्याशिवाय यूज करायचं नाही. क्लिअर?